मित्रांनो, लेह लडाख ट्रिपचा आजचा 4था दिवस आणि आता आम्ही श्रीनगरवरनं सोनमर्ग आणि कारगिलकडे निघालेलो आहे. दिवसभरात आत्ता खरी आमची ट्रिप चालू झालेली आहे लेह लडाखची. आणि दिवसभरात तुम्हाला आता वेळोवेळी जे पर्यटन स्थळे आहेत ती दिसणारच आहेत. चला तर निघूया लेह लडाखला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी आम्ही आता श्रीनगरवरून निघालेलो आहे. तुम्ही पाहत आहात श्रीनगरचा कबूतरखाना. आणि अजून श्रीनगर मार्केट हे बंद आहे. आदित्य गाडी चालवतोय. आदित्य, कसं वाटतंय श्रीनगर? एक नंबर आहे. आणि आता सकाळी लवकर निघालोय तर जास्त गर्दी पण नाहीये रोडला. अर्चना, श्रीनगर कसं वाटतंय? थोडीशी थंडी पण आहे तर चांगलं वाटतंय इकडे. दर्शना? खूप छान. काश्मीरचा आमचा 3rd टाइम आहे, पण तरी पण आम्हाला खूप आवडतं इथे यायला. मित्रांनो, सोनमर्ग रस्त्यावरती हा राजा धाबा आहे. शेजारी सिंधू नदी वाहते आणि त्याला लागूनच आता मी नाश्त्याला थांबलेलो आहे. आणि हा नदीचा हा जो परिसर तुम्ही आजूबाजूचं जर सौंदर्य बघितलं तर खरंच तुम्ही याच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल अशा पद्धतीने आहे. आजूबाजूचा निसर्ग फार सुंदर आहे. मित्रांनो, आता सोनमर्गला एक 10 किलोमीटर राहिलेले आहे. पण जसं आम्ही सोनमर्गच्या जवळ चाललोय तसं वातावरण आणि आजूबाजूचा परिसर खरंच पाहण्यासारखा आहे. आदित्य, तुला काय वाटतंय? आजूबाजूचा निसर्ग बघून काय वाटतंय? खूप छान वाटतंय. असं वाटतंय की एकदम आत्ता खरं काश्मीरचा फील चालू झालाय. सगळ्या बाजूला चांगले चांगले असे मोठे उंच डोंगर आहेत आणि वरती सगळ्यांच्या टॉप वरती बर्फ दिसतोय आपल्याला. अर्चना, तुला? काश्मीर तसंही माझं खूप फेवरेट आहे आणि तिसरी वेळ इकडे येण्याची. पण असं वाटतं की दरवेळी वेगळंच काहीतरी पाहते. एवढं सुंदर वेगवेगळे पाहायला मिळते. दर्शना, तुला? मी खूप एक्साइटेड आहे, कारण जी सर्वांची ड्रीम ट्रिप असती की सगळे आपण म्हणत असतो की आम्हाला लेह लडाख करायचंय, ती ट्रिप आता आम्ही करणार आहोत. तर एक्साइटमेंट हाय लेवल आहे आणि काश्मीर तर हेवन ऑन अर्थ. तुम्ही पाहत आहात सगळे एक्साइटेड झालेले आहेत. मी फक्त थोडा याच्यात आहे की यांची एक्साइटेड बघून मला अजून आनंद वाटत आहे. कारण की आपलं कुटुंब सुखी असेल तरच आपण जीवनात सुखी आहे असं मला म्हणायचंय. इथं एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला वेळोवेळी ना सीन बघण्यासाठी गाडी थांबवावीच लागते. कारण दर एक अर्ध्या किलोमीटर मध्ये ना या पर्वतरांगा बदलतात, याचा सौंदर्य बदलतं. त्यामुळे असं वाटतं इथं थांबावं आणि फोटोशूट किंवा निसर्गाचं रूप पाहावं. मित्रांनो, जोजिला टनेल हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे आपल्या भारताचा, त्याची सुरुवात इथं झालेली आहे. हा भुयारी मार्ग आहे, पहा तुम्ही. आणि या बाजूला सोनमर्ग आहे आणि या बाजूला आता आपण बालतालच्या दिशेने चाललेलो आहे. या लेह लडाखच्या ट्रिपमध्ये तुम्हाला असं दर 5 मिनिटाला वाटेल की आपण इथं थांबून फोटो काढावेत. कारण की प्रत्येक क्षण हा, प्रत्येक पॉइंट हा निसर्गरम्य आहे आणि तिथं थांबावंसंच वाटतं. मित्रांनो, समोर तुम्ही पाहतात ते बालताल म्हणतात. ह्या बालताल म्हणजेच अमरनाथचा बेस कॅम्प.
अमरनाथला बालताल मार्गे जाण्यासाठी हा मार्ग आहे. जोजिला पासला जात असताना अशा टाईपचा थोडाफार खराब रोड लागतो, पण गाडी जर व्यवस्थित चालवली तर काही नाहीये. स्थानिक ड्रायव्हर हे त्यांच्या अनुभवानुसार ओव्हरटेक करीत असतात, परंतु आपल्याला ह्या रोडचा अनुभव कमी असतो, त्यामुळं ओव्हरटेक शक्यतो करायचं नाही. ओव्हरटेक टाळायचंच, कारण की रोड पण खराब असतो थोडा. पण प्रवास हा उत्तम आहे. जोजिला पासच्या जवळ आलेलो आहे आता. मित्रांनो, आता मी जिथे थांबलेलो आहे तो काश्मीरची एंड पॉइंट आहे. त्याच्या पलीकडे लेह आहे आणि अलीकडे आम्ही काश्मीरला आता. आणि याला 0 पॉइंट पण म्हणतात. या ठिकाणी इतकं थंड वातावरण आहे. आता या ठिकाणी साधारण माझ्या अंदाजाने 10चं टेम्परेचर आहे आणि निसर्ग भरपूर सुंदर या ठिकाणी दिसून येत आहे. मित्रांनो, खरंच या ठिकाणी एक नंबर वातावरण आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे. एकदा काश्मीर आणि लेह लडाखची ट्रिप कराच, कारण आता आमची सुरुवातच झालेली आहे. पण वातावरण जर पाहिलं तर खरंच असं वाटतं आपण स्वर्गात आलोय. मित्रांनो, असे व्हिडिओ एडिटर तुम्हाला जागोजागी भेटतील आणि त्यांच्याकडनं व्हिडिओ बनवून घ्या. साधारण 100 ते 150 रुपयाला व्हिडिओ बनवून देतात. मोहब्बत का तू इनकलाब है, मेरा जहां तेरी बाहों में ख्वाब ख्वाब है. गहरा हुआ रंग आशिकी, गहरा हुआ तेरी याद. आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला. आबोदाना मेरा हाथ तेरे है ना, ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला. तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल. मित्रांनो, हे जोजिला पास आहे. या ठिकाणी भारतीय सैनिकांनी एक स्मारक उभं केलेलं आहे. 1948 साली पाकिस्तानी सैनिकांनी जोजिला पासवर आक्रमण केलं. त्यावेळेला त्यांनी द्रास, कारगिल या ठिकाणी कब्जा केला होता. पण आपल्या भारतीय जवानांनी असं चक्र रचलं की त्यांना या ठिकाणी लहूलुहान केलं आणि त्यांच्या या स्मरणार्थ या ठिकाणी जोजिला पास हे स्मारक उभं केलेलं आहे. तर त्या काळात जोजिला पास आपण जिंकलो नसतो तर आपल्या हातात लेह आलं नसतं आणि आपण या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याला हरवल्यामुळं आपल्या ताब्यात लेह लडाख आलेले आहे. आणि त्यांच्या ह्या सैन्याच्या प्रित्यर्थ त्या ठिकाणी जे सैनिक आपले शहीद झाले त्यांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी हा जोजिला पास स्तंभ उभा केलेला आहे. समोर माहिती पण दिलेली आहे.
मित्रांनो, हा जो परिसर आपण पाहतात हा द्रासचा परिसर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर, कलरफुल डोंगर आहेत या ठिकाणी. लाल, हिरवे, काळे, वेगवेगळ्या निसर्गाच्या छटा या ठिकाणी दिसून येत आहेत. द्रास मध्ये आता आम्ही एंटर होत आहोत. द्रासची बाजारपेठ ही आहे. द्रासची बाजारपेठ. मित्रांनो, आता आपण कारगिल वॉर मेमोरियल जवळ आलेलो आहे आणि आता द्रासमध्ये येते आणि आता आतमध्ये आम्ही भेट देणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ मार्फत संपूर्ण कारगिल वॉर मेमोरियल दाखवणार आहे. चला तर. वॉर मेमोरियल 1999 साली कारगिल युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये आपले शहीद जवान झाले होते. त्या शहीद जवानांच्या स्मरणार्थ या ठिकाणी भारतीय सेनेने हे द्रास वॉर मेमोरियल उभं केलेले आहे. द्रास या शहरामध्ये हे आहे. कारगिल मेमोरियल म्हणून या ठिकाणी हे प्रसिद्ध आहे. मित्रांनो, आपण लेह लडाखला जात असताना या मेमोरियलला अवश्य भेट द्या आणि या ठिकाणी आपले जे जवान शहीद झाले त्यांचं संपूर्ण स्मरणार्थ जतन केलेलं आहे. समोर पाहत आहे ते म्युझियम आहे. या ठिकाणी लढाई झाली त्यावेळेचे पुरावे, त्याचप्रमाणे सैनिकांचे फोटोग्राफ्स, तसेच पाकिस्तानी सैन्यांनी टाकलेले दारुगोळ्यांचे पुरावे आहेत. मित्रांनो, कारगिल मेमोरियलमध्ये आम्ही पाहायला आत आल्यानंतर फार आनंदात आलो होतो. पण इथं आल्यानंतर लक्षात आलं आपल्या सैनिकांचा त्याग. त्या उजव्या बाजूला त्यांच्या स्मरणार्थ हे केलेले आहेत. डाव्या बाजूला म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये त्यांनी त्या काळात जी शस्त्र वापरली ती ठेवलेली आहेत. फोटोग्राफ्स ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानचे काही आपल्याला पुरावे सापडले ते ठेवलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं जे ठेवलेले आहे ते सैनिकांनी आपल्या घरी जी पत्र लिहिलेली आहेत ती पत्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण किती ह्या सैनिकांच्या जीवावरती निवांत झोपतो. सैनिकांनी त्यांच्या घरी पत्र पाठवताना मी 2-3 पत्र वाचली. त्याच्यामध्ये असा उल्लेख होता की सैनिक घरी सांगत होते की मला रात्री माझ्या स्वप्नात मुलगी आली आणि ती मला म्हणली, पापा लवकर कधी येणार. तर मी तिला असं सांगत होतो मी लवकरच येईल, पण मी माझ्या मनातच असं म्हणत होतो की मी जर वाचलो तर येईल. लक्षात घ्या, हा जो भावनिक मुद्दा होता. अशी भरपूर पत्र आहेत त्या मी वाचली. आणि खरंच इकडे जर तुम्ही आले तर हे कारगिल मेमोरियल वॉरला अवश्य भेट द्या. 1999 साली हे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये आपले बरेचसे सैनिक शहीद झाले. आपल्यासाठी हा खरंच अभिमानाचा, गर्वाचा विषय आहे की आपण आपल्या सैनिकांच्या जीवावर सुरक्षित आहोत. मित्रांनो, कारगिल वॉर मेमोरियलच्या पाठीमागे समोर जो तुम्हाला डोंगर दिसतोय तिथे 9 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची बॉर्डर आहे. कारगिल वॉर मेमोरियल पाहून झाल्यानंतर आम्ही कारगिलकडे निघालो आणि वाटेतच पाऊस चालू झाला. आणि या पावसात आणि समोरचा डोंगर आणि त्या डोंगरावरती बर्फ, एक वेगळाच नजारा दिसत होता.
आजूबाजूला गावाच्या गावात चांगली वस्ती केली. त्या गावांना रस्ता कुठू नये, काय कुठू नये, काही लक्षात येत नाही. लोक फार आनंदाने राहत आहेत. कशाचं प्रदूषण नाहीये अजिबात. मित्रांनो, कारगिलमध्ये मुक्कामाला आलेलो आहे. हे रॉयल गॅशो म्हणून हॉटेल आहे. बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये असं लिहिलं की तुम्ही हॉटेलचे रेट्स किंवा जेवणाचे रेट्स वगैरे टाकायचा. हे हॉटेल इथं साधारण एका रूमचे चांगली रूम आहे तर 2,500 रुपये सांगतात, पण 2,200 रुपयापर्यंत देतात. तसेच नाश्त्याचा पण खर्च आम्हाला चौघांना साधारण 500 ते 600 रुपये येतो आणि जेवणाचा खर्च हा 1,200 ते 1,500 रुपये येतो. आता आपण कारगिल शहरात आहोत. मित्रांनो, कारगिल आणि लेह हे पूर्वी एकत्र होते, परंतु नंतर यांना 2 राज्यांमध्ये विभागलं गेलं. कारगिल हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं केंद्रशासित प्रदेश आहे. आणि विशेष म्हणजे हे प्रसिद्ध झाले 1999 साली, ज्या वेळेला पाकिस्तानने इथं हल्ला केला होता, परंतु आपल्या सैनिकांनी त्यांचा हल्ला हा परतून लावला. आणि आता मी जिथं उभा आहे हे कारगिल मधलं पार्क आहे. ही मागे जी नदी वाहते ही सुरू नदी आहे. ही पुढे जाऊन अशीच सिंधू नदीला मिळते. पुढे द्रास पण आहे या बाजूला. द्रासच्या एक नदीला ही जॉईंट होते आणि ह्याला लागूनच एक झंकार म्हणून एक नदी आहे, ती हिवाळ्यात गोठते. कारगिल मधील आताचं वातावरण हे 10 टेम्परेचर आहे आणि अतिशय सुंदर असा प्रदेश आहे हा. चहूबाजूनी डोंगराने व्यापलेला आहे आणि अजून या ठिकाणी जुन्या पद्धतीची घरं वगैरे ही डोंगरावर दिसतात. इथं बौद्ध आणि शिया समाजाची जास्त लोक आहेत आणि बौद्धांचे स्तूप सुद्धा या ठिकाणी आहेत. तर कधी तुम्ही इथं आलात तर हे खरंच बघण्यासारखं आहे कारगिल शहर. या ठिकाणी मुक्काम करून उद्या आम्ही लेहला जाणार आहोत. आजच्या श्रीनगर कारगिल प्रवासाचा शेवट. आता जेवण करून होणार आहे, मस्तपैकी जेवण करणार आहे आणि आराम करून उद्या सकाळी कारगिल टू लेहला निघणार. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.